बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देश। नमस्कार, मी इसाक पटेल, NCN न्यूज टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे। आज देगलूर नगर परिषदच्या वतीने आज आपण पाहू शकता देगलूर नगर परिषद सदस्यांसाठी या ठिकाणी आरक्षण सोडण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला आणि आज आमच्यासोबत या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम आहेत, कांबळे मॅडम, त्यांच्याकडून जाणून घ्या की कशा पद्धतीने या ठिकाणचं आरक्षण हा सर्व वार्डासाठी जाहीर झालेला आहे। मॅडम, कशा पद्धतीने या ठिकाणचं आज आरक्षण सोडत आहे? नगर परिषद देगलूर सार्वत्रिक निवडणूक 2025 माननीय इलेक्शन कमिशनचे जे काही ऑर्डर होते 3/2025 त्यानुसार आज नगर परिषदेच्या एकूण 13 प्रभागासाठी आणि 27 जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर केले आहे। एकूण आपल्याला अनुसूचित जातीसाठी 4 वार्ड रिझर्व केलेले आहेत, त्यापैकी 2 वार्ड महिलांसाठी रिझर्व केलेले आहेत। एकूण आपल्याला अनुसूचित जमातीसाठी ST साठी 2 वार्ड रिझर्व केलेले आहेत, त्यापैकी 1 जागा जी आहे ती महिलेसाठी राखीव झालेली आहे। नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आपल्याला एकूण 7 जागा आरक्षित झालेल्या आहेत आणि त्या 7 जागांपैकी एकूण 4 जागा ज्या आहेत त्या महिलेसाठी आरक्षित झालेल्या आहेत आणि उर्वरित ज्या आहेत सर्वसामान्य महिलांसाठी आपल्या एकूण 13 प्रभागापैकी ज्या एकूण 27 जागा आहेत त्यापैकी उर्वरित सर्वसामान्य महिलांसाठीच्या 7 जागा ह्या आरक्षित झालेल्या आहेत। एकूण किती महिलांचे आरक्षण? एकूण 50%। 14 महिला प्रत्येक वार्डातून एक ओपन आणि 2 अशा पद्धतीने आजचा हा पूर्ण कार्यक्रम आणि लोकांची जी याद्या जाहीर होणार होती ती आपल्या मतदारांची याद्या आपण केलेल्या आहेत 8 तारखेला आणि 13 तारखेपर्यंत आहे। त्यावर ज्या काही हरकती सूचना द्यायचा कालावधी आहे तो 13 तारखेपर्यंत आहे। नागरिकांनी जर चुकून कोणी या ऑर्डर त्या ऑर्डर केलेला असल्यास झालं तर आमच्याकडे 13 तारखेपर्यंत लेखी स्वरूपात तुम्ही हरकती सूचना नंबर आम्ही फील्डवर जाऊन व्हेरीफाय करून त्या करेक्शन पुढची प्रक्रिया कशी असणार? आमच्याकडं जेव्हा पण हरकती सूचना येतील त्यानंतर माझा जो काही कर्मचारी आहे तो फील्डवर जाईल, जागेवर जाईल, तो चेक करेल। जर करेक्ट असेल तर आम्ही ठीक मंजूर करू, नसेल ॲज इट इज असेल तर आम्ही ॲज इट इज करू। आपण या ठिकाणी पाहू शकता ज्या पद्धतीने आरक्षण सोडत करण्यात आले त्याच पद्धतीने सर्व मतदारांना या ठिकाणी ज्या याद्यामध्ये त्रुटी असतील काही असतील तर ते निवारण लवकरात लवकर करून देण्यात येईल असं या ठिकाणी कांबळे मॅडमने सांगितलं। कारण या ठिकाणी पाहू शकता मुख्य अधिकारी कांबळे मॅडम जेव्हापासून रुजू झाले सर्व या ठिकाणचे कार्यामध्ये सुरळीतपणे पद्धतीने चालू आहे। सर्वांचे समाधानकारक काम या ठिकाणी होत आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी जे नगर परिषदतर्फे जन्म दाखल्यासाठी जे लोकांना अडचण येत होती त्याची तात्काळ मॅडमने दखल घेऊन या ठिकाणी 2 टेबल लावण्याऐवजी 3 टेबल लावलेत आणि त्यांना जास्तीत जास्त लाभ घेऊन देण्यासाठी अंतुनात प्रयत्न या ठिकाणी करत आहेत। कॅमेरामॅनसोबत मी इसाक पटेल, NCN न्यूज टीव्ही।